हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे काय शुक्रवार म्हणजे लसीकरण वगैरे काय नाही. पहिला आणि तिसरा शुक्रवार आहे असतं आमच्यात लसीकरण. त्यामुळं मला तर सकाळी वाटलं आज लसीकरण आहे काय शुक्रवार म्हणल्यावर. तर उद्या सकाळी शाळा मुलांना शनिवारची, त्यामुळे शाळा वगैरे गेली शाळेत बघा. आणि दिवसभरातलं काम आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे महिलांचे किती कामं असतात. त्या कामाला काय म्हणतात तर गणित नाही, तरी पण म्हणतात काय काम असतंय घरी बायकांना. एकच फक्त पुरुषांचं काम दिसतं, पण ते लय दिसतं, पण आपली कामं दिसत नाहीत असं आहे. तर झालं का नाही तुमचा नाश्ता, चहा, जेवण? तर माझा नाश्ता झाला, म्हणजे जेवणच झालं बरं का. आणि गोळ्या खायच्या होत्या, रात्री गोळीच खाल्ली नाही, लक्षातच राहिलं नाही माझ्या. आणल्यापासून पहिल्यांदाच विसरून गेली मी गोळ्याचं. तर स्वयंपाक बनवला आहे बघा, मस्त असा गवारीची शेंग बनवली आहे, ती पण रस्स्यातली बनवली आहे, रस्सा बनवला आहे. आमच्यात गवारी रस्सा आवडतो ह्यांना. आणि मग चिगळची भाजी केली मम्मीनं, म्हणजे दिली होती भाजी, तुम्हाला दाखवते. आणि रात्री पण गवारी शेंग केली ती, पण मिठाची केली ती आत्यांसाठी, उपवास होता म्हणून, कारण त्यांना काहीच तिखट नाही लागत त्यामुळं बघा. आणि मग जेवण केलं, म्हणलं आता गोळ्या खायला बरं. तर जायचं LICचा हप्ता भरायला मला बघा, त्यामुळं म्हणलं आता आवरावा आणि व्हिडिओ पण घ्यावा थोडासा. तर इकडं बघा भाजी आहे अशी थोडीशीच आहे, ह्यांच्यापुरती रस्सा केला आहे. कांदा टोमॅटो गव्हाची शेंगत घातले कारण थोडी शेंग होती. आणि इकडं बघा मस्त अशी काय म्हणते भाजी मी डब्यात काढून ठेवले. तव्यात बनवलेली चपात्याच्या डाळबीळ मटकीची घालून मस्त कांदा शेंगदाण्याचं कूट वगैरे लाल तिखट टाकून लसूण वगैरे टाकून असं केले मस्त. आणि ती एक केली आणि ती रस्सा भाजी केली. श्रावून डबा नेला आणि म्हणलं चला उठपासून देवपूजा वगैरे झाली. तर चार्जर बघा चालू असलं का बटन शॉर्ट हे होते, असं चावल्यासारखंच शॉक लागल्यासारखं होतं आहे. झालं की नाही तुमचं काम सगळं नक्की सांगा कमेंट करून. आणि चला म्हणलं आता हप्ता भराव आणि जाऊन येऊ हप्त्याला. तर हे येतील जेवायला परत. तर वाजलेत बघा आता 11ला 5 मिनटं कमी येतं. तर म्हणलं आता ते मॅडम पण 11च्या पुढंच येतात, त्यावेळेस भरून यायचं. 3 महिन्याचं राहिलेत बघा LICचा हप्ता, जास्त म्हणजे राहिलेत पर आलेत पैसे, तर म्हणलं भरून टाकावं. परत एकदा खर्च झाला ना होतोय. आणि मग शंभूला पण जायचं आहे भेटायला, त्यामुळं बघू आता काय होते. कधी वारीच्या अगोदर जरा जायचं, जवळ वारी येईल तसं ना एसट्या वगैरे नसतात, मग तिकडं जास्त गर्दी असते असं पण होते. कमी असते जास्त, इकडं पंढरपूर साईडला जास्त सोडते ते एसट्या, त्यामुळं तर जायचं आहे त्याला पण भेटायला. त्याचे कपडे पण जरा त्यांना आणायला सांगितलेत, नाईट कपडे, पॅन्ट, परत टी-शर्ट वगैरे कालच आणलं आहे येताना सांगोलीला गेल्यावर. तुम्हाला तर माहिती दाखवलं, पण मी मम्मीकडे गेल्यावर मम्मीला दाखवायला नेलं तर तिथं म्हणजे माहितीच आहे तुम्हाला. आणि तर ती ठेवले घेऊन, काय तर त्यासाठी खायला पण करायचं आहे. बघू, बसनं जाणार आहे आम्ही महामंडळनं, त्यामुळं असं कधी पण गाडीच करून जातो. पण नाही बघू म्हणलं, कारण सगळे भरपूर जण असल्यावर गाडीत परवडतं, नाही तर मग भाड्यानं म्हणल्यावर भाडं नाही आपल्याला परवडत प्रत्येक वेळेस. तर एसटीनं पण बरं पडतं. एसटीनं कसं बघू लवकर जरा निघल्यावर माघारी पण येऊ शकतो आपण टायमात, त्यामुळं काय एवढा विषय नाही. स्टँडला आपलं गाडी लावायची सांगोल्याच्या आणि जायचं तिथून, मग रिटर्न येता येते. कधी काही ना आपली गाडी असल्यावर यायला इकडं, मग काय वेळ झाला तरी पण चालतंय. सांगोल्यातून येते आपल्या गाडीवर, भेटायचं थोडा वेळ, 1-2 तास बसून यायचं. अजून काय वेळ ठरला नाही, दिवस ठरला नाही जायचा, कधी जायचं काय नाही, पण जायचं तर आहे त्याला. बघू आता माझ्या कामावरनं कसं काय होतंय. आणि मग सकाळी लवकर 6 वाजता, 6च्या अगोदर जरी निघालं तरी चांगलीच गोष्ट आहे. जेवढं लवकर जाईल ना तेवढं लवकर पण पोचायला आम्ही, आणि त्याला वेळ पण आपल्याला वेळ भेटेल त्याला बोलण्यासाठी. आणि असं पण जास्त वेळ देणार नाहीत, कारण सगळं लेक्चर ही त्यांचं सारखं असते, शाळा तास चालूच असते, त्यामुळे लय वेळ देत नाही ती भेटायला. तरी पण येऊ म्हणलं भेटून, कारण त्याचा फोन पण ती येत नाही काय नाही असंच. म्हणजे काय एकत्रचे भाऊ गेल्यावरच 2 वेळेस तेवढा त्यांच्या फोनवर केला, ते पण दुपारी त्यांना रेस्टच्या वेळेस गेलं तर त्यामुळं तेवढंच फोन बोलू देत नाही. ती मोजून 5-सुद्धा मिनटं बोलला नाही. मग ते पप्पांना पण नाही, कोणालाच नाही, असं झालं सगळ्यांना. श्रावणीचा बड्डे होता त्या दिवशी बघा, योग फोन केला. आणि श्राव पण म्हणत होती मला वाईटच वाटतंय, श्राव पण म्हणत होती की
बर्थडेला माहिती असेल का माझा बड्डे, म्हणजे नकोच म्हणते ती बड्डे करायला बघा ती. तर आज काय माहिती त्याची मला आठवण पण येते जास्त सकाळपासून. आणि त्यामुळे सारखं सतत आठवण येते बघा. म्हणलं चला जाऊन यावं. आणि मग सारखं फोन म्हणजे 8 दिवसात नसते तरी पण आता काय झाले, शाळा भरल्यामुळं ना भरपूर मुलं असतात आणि मग कुणाला द्यायचं हा पण प्रश्न आहे. नाही तसं पण काही विषय नसेल, कारण लहान मुलं असतात ना नवीन, त्यांना मग आठवण येते, रडते, त्यामुळे त्यांनी कोणालाच दिला नाही कॉल. तर ते सर एक आहेत सागर सर म्हणून, त्यांना केल्यावर बोलायला देतात. पण आपण कसं त्यांना सारखं त्रास द्यायचा, ते बाहेर असतात कधी फोन करेल तेव्हा, मग टाईम नाही आपला त्यांचा मेळच बसत नाही कॉलचा. आणि मग 2दा केलं तरी चांगलं आहे, म्हणजे आहे व्यवस्थित. आता किती भरपूर दिवस झाला गेलाय तरी पण आठवण येते त्याची. आईला कसं असते माहिती आहे का, किती जरी मोठी मुलं झाली, आईला म्हातारी जरी मुलं झाली तरी पण आईला म्हणजे हेच वाटतं की आईची माया काही कमी होत नाही. मग ते कसं म्हणजे केवढी का मुलं होईना, लहान असो मोठी असो म्हातारी असो, त्यांच्या ह्याचे झाले तरी पण आई ते आईच असते. आईच्या मायाच वेगळी असते, आपण शब्दात सांगू शकत नाही. तशी माझी एक आई आहे बघा, माझी पण आई ना खूप प्रेम करते मला, कारण मी एकटीच आहे ना त्याच्यासाठी. आणि जर एकटी असली नसली, किती जरी आईला मुलं असले ना, तर सगळ्यांवर समानच जीव असतो तिचा. आईलाच एक देवानं असं बनवलं की सगळ्यात श्रेष्ठ, नंतर देवाची उपमा दिली आईला. जायचं बघा त्याला भेटायला, आज खूप वाईट वाटायले. यायचं भेटून. आणि श्राव पण कधी कधी रडत असते, अचानकच रडणार असं, मी कधी नाही व्हिडिओ वगैरे घेत तिचा, आणि रडत राहणार बेडवर झोपून. आणि मग काय झालं म्हटलं का म्हणते, काय नाही ग मला बहिड्याची आठवण आली अशी म्हणते ती. मग रडत बसते, अशी जेवत पण नाही, अशी करते कधी कधी. पण नाही, तेवढं जे काय असते दुःख वाईट वाटतं तेवढं वाटून रडून मोकळं व्हायचं. पण वेगळा काही निर्णय घ्यायचा नाही, आपण चांगलाच निर्णय घेतलाय, त्याच्यासाठी चांगलंच आहे, त्यामुळं काही विषय नाही. पण वाटतं की वाईट असं. आणि इथलं कोणच नाही आमच्या गावातलं, त्यापेक्षा म्हणजे असं त्याच्यात ओळखीचं कोण नाही, सगळे नवीन नवीन फ्रेंड आहेत त्याचे, पण इतके जीवाला जीव लावतात ना, बस भरपूर छान आहेत, मस्त. 1-2च आहेत म्हणजे मित्र त्याचे, आता अजून नवीन आले असतील बघा जूनपासून, काय माहीत नाही, कारण तेव्हापासून त्याचे आमचे गाठच नाही त्याच्याबरोबर. इतके ते दोघं फ्रेंड आहेत ना, इतके भारी आहेत, मस्तच छान आहेत, जीवाला जीव असं लावतात. आलं तरी लगेच ते अजून आलाय गेटच्या आत तोपर्यंत येते, त्याच्या खांद्यावरचं दप्तर काढून नाही सॅक काढून घेऊन जाणार, खॉट लगेच बेडला बेड असं लावणार. आणि अगोदरच होतं लावलेलं त्यांचं, तरी पण ॲडजस्ट करून सगळं, म्हणजे असं बाहेर गेलं का खरंच लेकरं सुधारतात, ते काही खोटं नाही, एकामेकाला जीव लावून नाही ते लेकरं. म्हणलं त्याचं काहीतरी, मम्मी पण म्हणली त्याला काय आवडते ती घेऊ, करते मी, तू सांग ज्यावेळेस जायचं त्यावेळेस. पण सगळं असते, नाश्ता हे सगळं, म्हणजे काय म्हणते त्यांना खायला, म्हणजे त्यांचं हे होत नाही टाईम एवढं, म्हणजे सगळं जिथल्या तिथं असते की बाबा असं नाही की हा वेळ मोकळा गेलाय आणि आता काहीतरी खावंसं वाटतंय आणि काहीच नाही, असं काहीच नाही त्यांचा विषय. टायमाचं म्हणजे हीच होत नाही त्यांना, बरोबर टायमाला जिथल्या तिथं सगळं जेवण वगैरे असते, त्यामुळं काही विषय नाही, चांगलं आहे सगळं. त्यामुळं खायला नेऊन खराब होऊन जाण्यापेक्षा नको वाटते न्यायला. मग वाळलाच असं काहीतरी आम्ही खाऊन येतो, जास्त तेलकट वगैरे पण घरनं काही नेत नाही, काही नाही. तर चला मग जाऊन येते मी पण, हप्ता भरते आणि येते, कारण 3 महिन्याचे पैसे आता किती झालेत काय माहिती, कारण आपल्याकडे पैसे असले ना मग खर्चून जातात, मग प्रत्येक महिन्याला वाढत वाढत जातील, मग आपण कुठले भरणार. त्याच्यामुळं आले तर भरायचं, कारण पैसा संसाराला कमीच पडतोय. किती जरी असला ना, याच्या अगोदरच त्या पैशाचं नियोजन असते, इकडं एवढं तिकडं द्यायचं आहे, इकडं भरायचं आहे, तिकडंही करायचं आहे. त्यामुळं जरी कुठलं येणार असलं ना तरीसुद्धा त्याचा काय उपयोग, म्हणजे उपयोग म्हणजे राहत नाहीत आपल्याला पैसे. एवढं म्हणजे पैशाला भरपूर वाटा आहे, ते याच्या अगोदर त्याचं नियोजन असते पैशाचं, असं एक असते. आणि परिस्थिती एक माणसाला लई हे
शिकवून जाते कुठल्या परिस्थितीत कसं माणूस म्हणजे हे होतं ना, परिस्थितीच माणसाला चांगलं काहीतरी शिकवून जाण्यासारखं असते. ज्यावेळेस परिस्थिती नसते ना त्यावेळेस कळतं पैसा नसल्यावर काय असतं. होतं त्यावेळेस सगळ्यांना म्हणजे होतं तो पण काळ एक लॉकडाऊनच्या अगोदर सगळ्यांना मदत म्हणजे असं मिस्टरांच्या आमच्या सगळ्यांना पैसे असं आता कोण 1 रुपया कुणाला देत नाही. आपलेच पैसे कोणी कोणी असे दिले नाहीत असे केलेत. पण आपण जर आपल्याला वेळ आली तर मागितल्यावर देत नाहीत कोण. मला माहिती आहे आमच्या मिस्टरांचं भरपूर वेळा मदत केली सगळ्यांना. पण आपण कोणालाच मागितलं नाही. ज्यावेळेस आपल्याकडं आलं का आपण खर्च करायचं. ज्यावेळेस आपल्याकडं नसतील ना त्यावेळेस आपण शांत बसायचं. कोणाचं कुठलं कर्ज पण काढून काही करायचं नाही आणि कोणाला मागायचं पण नाही. असा एक स्वभाव आहे ह्यांचा बघा आमच्या. ज्यावेळेस आपल्या हक्काचं येतील कष्टाचं येतील त्यावेळेसच काय घ्यायचं करायचं. आणि ज्यावेळेस नसतील ना त्यावेळेस शांत बसायचं, कोणाला मागायचं नाही आणि ऋण काढून सहन करायचं नाही. एवढं मात्र आहे. आता 100चे पण पैसे भरायचे, 10-1 हजाराची जुळणी करायची आणि ते पण भरायचं. त्या निमित्तानं आपल्याला जाता पण येते, कारण शाळेत पण अलाउड नाही सारखं जायचं. त्याचं निमित्त साधून जाऊन भेटून यायचं असं करायचं. चला मग काय म्हणते, दुःखाचाच व्हिडिओ निघाल्यासारखा झाला. मी पूर्णच व्हिडिओमध्ये रडले गेले, आवरलंच नाही मला, तर माफ करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.